आदर्श पालक तत्व ही कुठं शिकण्याची गोष्ट आहे का? कारण पालक तर सगळेच असतात. मग आदर्श पालक तत्व म्हणजे काय? आदर्श पालक म्हणजे काय? ही गोष्ट शिकण्याची आहे का? आदर्श पालक तत्वाची कसोटी गरजेची का आहे? त्या दिवशी आदर्श पालक तत्व खऱ्या अर्थानं वास्तवात आम्ही स्वीकारलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण उतारवयापर्यंत तुम्ही कितीही संपत्ती कमवा, हवं तर उतारवय येईपर्यंत स्विस बँकेत अकाउंटही खोला, पण एकदा उतारवय आलं की खऱ्या अर्थानं उतारवयात तुमची संपत्ती तुम्हाला कुणीच विचारत नाही. एकच प्रश्न विचारला जातो, तुमची लेकरं काय करतात? आणि त्यावेळेस त्या खाटेवर पडल्या पडल्याही नजरेत चमक आणून सांगता यावं असं आपल्या लेकरांचं कर्तृत्व जर घडवायचं असेल, ते कर्तृत्व घडवण्याची पहिली चावी. आज वर्तमानाची अवस्था जर पाहिली, तरुणाईच्या आत्महत्या हा सगळ्यात मोठा प्रश्न आवासून उभा आहे. कधी कधी आम्ही वृत्तपत्रामध्ये वाचतो, कधी कधी आम्ही न्यूजमध्ये पाहतो, आईनं मुलाला मोबाईल दिला नाही म्हणून मुलानं आत्महत्या केली. खऱ्या अर्थानं मुलाला मोबाईल दिला नाही म्हणून तर मुलानं वडिलांना खऱ्या अर्थानं ठार केलं. अशी प्रकरणं पाहतो. एखादी मुलगी नाही म्हटली म्हणून खऱ्या अर्थानं टॉपर असणाऱ्या मुलानं 3ऱ्या-4थ्या माळ्यावरून उडी खाली मारली. आता रेसमध्ये घोडा जर खऱ्या अर्थानं पळवायचा आहे, तो घोडा घ्यायला गेल्यानंतर त्याच्या मागच्या 7 पिढ्या आपण तपासून पाहतो. घरामध्ये साधं कुत्र्याची जर खऱ्या अर्थानं ब्रेड आणायचं म्हटलं तरी आपण त्याच्या मागच्या 7 पिढ्या तपासून पाहतो. त्याला आपल्याकडं ग्रामीण भागात शब्द आहे खान, बरोबर? खऱ्या अर्थानं ही अनुवंशिकता आहे जी देहापर्यंत शरीरापर्यंत मर्यादित आहे. खऱ्या अर्थानं शरीर किती उंचीचं वाढणार ही अनुवंशिकता ठरवते. तुमची खऱ्या अर्थानं वजन किती वाढेल हेही अनुवंशिकता ठरवू शकते. तुमचे आजारही अनुवंशिकता ठरू शकते. पण समाजाच्या पाठीवर तुम्हाला मिळणारं जे यश आहे, ते यश ज्यामुळे मिळणार आहे त्या अनुवंशिकतेमुळं नाही, तर त्यासाठी संस्कार गरजेचे आहे. आणि संस्कार जिथून मिळतात ते खऱ्या अर्थानं संस्कारांचं मूळ बीज, पहिली पायरी मातापिता आहे. त्रेतायुगातला गोड प्रसंग एका वाक्या सांगून पुढे सरकतो महाराज. तुम्ही आजूबाजूला आज बारकाईने नजर टाका. आज बारकाईने जर तुम्ही आजच्या तरुण्यापर्यंत नजर टाकली, कारण संत सावता महाराजांचं चरित्र हे फक्त चरित्र नाही, तुमच्या माझ्या जीवनामध्ये चारित्र्य घडवण्याचं ते खऱ्या अर्थानं मैलाचं दगड आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण सध्या आजूबाजूला वास्तवात आणि वर्तमानात तुम्ही नजर टाका. आज वर्तमानाची अवस्था जर पाहिली, तरुणाईच्या आत्महत्या हा सगळ्यात मोठा प्रश्न आवासून उभा आहे. कधी कधी आम्ही वृत्तपत्रामध्ये वाचतो, कधी कधी आम्ही न्यूजमध्ये पाहतो, आईनं मुलाला मोबाईल दिला नाही म्हणून मुलानं आत्महत्या केली. खऱ्या अर्थानं मुलाला मोबाईल दिला नाही म्हणून तर मुलानं वडिलांना खऱ्या अर्थानं ठार केलं. अशी प्रकरणं पाहतो. एखादी मुलगी नाही म्हटली म्हणून खऱ्या अर्थानं टॉपर असणाऱ्या मुलानं 3ऱ्या-4थ्या माळ्यावरून उडी खाली मारली. मग ही जेव्हा अवस्था आम्ही पाहतो, आजच्या तरुणाईची अवस्था खऱ्या अर्थानं आम्ही पाहतो, किंवा डिप्रेशनची समस्या म्हणजे नकारात्मकतेचा वास्तव आम्ही जेव्हा पाहतो, तेव्हा खऱ्या अर्थानं आम्हाला संत चरित्राचाच आधार घ्यावा लागतो. कारण त्या चरित्रामध्ये चारित्र्य घडवण्याची सगळ्यात मोठी लस दडलेली आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. अहो, खऱ्या अर्थानं रात्रीचा वेळ होती आणि आता मात्र राजा दशरथांनी सांगितलं होतं, राम, उद्यापासून तुझा श्रीराम म्हणून अयोध्येच्या राजगादीवरती प्रवास सुरू होणार आहे. आता खऱ्या अर्थानं एखाद्या कंपनीचं एमडी पद रात्री मिळावं आणि ती बातमी आपल्यापर्यंत पोचावी, त्या कंपनीच्या कामगाराला किती आनंद होईल. आणि अध्यात्मशास्त्राधारे जर पाहिलं तर उद्या राजगादीवर बसायचं आहे, उद्या मी राजा होणार आहे, हे पद खऱ्या अर्थानं उद्या प्राप्त होणार आहे. पण सकाळची वेळ होती, रात्रभर खऱ्या अर्थानं मी राजा या पदावर आहे ही भावना, आणि सकाळी खऱ्या अर्थानं त्या गादीवर न बसता 14 वर्षांचा वनवास आणि अंगावर वल्कलं. प्रभू रामचंद्रांची काय अवस्था, एक मनुष्य पातळीवर येऊन विचार करा काय अवस्था असेल हो. पण तरी आनंदानं खऱ्या अर्थानं वल्कलं परिधान करून प्रभू रामचंद्र वनवासाला निघून गेले. खऱ्या अर्थानं महाविष्णू माऊली ज्ञानोबरायांच्या जीवनाचा प्रवास जर पाहिला तर जन्मल्यापासून अत्यंत त्रास खऱ्या अर्थानं समाजानं दिला. समाजातल्या नाठाळांनी खऱ्या अर्थानं ज्ञानोबरायांना प्रत्येक पावलावरती त्रास दिला. पण महाविष्णू माऊली ज्ञानोबरायांनी मात्र संजीवन समाधी घेण्याच्या अगोदर
पसायदनाच्या रूपानं विश्वात्मक देवाकडं खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवर जगाच्या कल्याणाचाच भाव मागितला. त्या जागी जर दुसरं कोणी असतं तर एकतर समोरच्याला गोळ्या घातल्या असत्या किंवा अतिरेकी झाला असता. पण माझ्या ज्ञानोबारांनी मात्र ज्यांनी त्रास दिला त्यांच्या कल्याणाचाच वसा मागितला. याचं कारण काय? तर यामागे जेव्हा आपण खऱ्या अर्थानं चरित्र पाहतो ना, तेव्हा चरित्र पाहताना त्या उंचीचं पद पाहण्या अगोदर त्या पदापर्यंत पोचताना मातापित्याने दिलेले संस्कार हे सगळ्यात महत्त्वाचे असतात. कारण उतारवयापर्यंत तुम्ही कितीही संपत्ती कमवा, हवं तर उतारवय येईपर्यंत स्विस बँकेत अकाउंटही खोला, पण एकदा उतारवय आलं की खऱ्या अर्थानं उतारवयात तुमची संपत्ती तुम्हाला कुणीच विचारत नाही. एकच प्रश्न विचारला जातो, तुमची लेकरं काय करतात? आणि त्यावेळेस त्या खाटेवर पडल्याही नजरेत चमक आणून सांगता यावं असं आपल्या लेकरांचं कर्तृत्व जर घडवायचं असेल, ते कर्तृत्व घडवण्याची पहिली चावी, पहिली पायरी म्हणजे आई वडील मायबाप आहेत. आणि ज्या दिवशी ती पायरी आम्हाला पार करता आली त्या दिवशी आदर्श पालक तत्व खऱ्या अर्थानं वास्तवात आम्ही स्वीकारलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. थॉमस एडिसनची कथा आपण अनेक वेळा ऐकलेली आहे. जो मुलगा शाळेत गेला आणि येताना धावत आनंदानं घरी आला, घरी आल्यानंतर आईच्या हातामध्ये पत्र दिलं आणि सांगितलं, आई आज गुरुजींनी माझ्या हातामध्ये एक पत्र दिलं आहे. आईनं शांतपणे लिफाफा फोडला, पत्र वाचायला सुरुवात केली. पत्राचा मायना होता, तुमचा मुलगा मतिमंद आहे, तुमचा मुलगा खऱ्या अर्थानं शाळेत पाठवू नका, कारण आमच्या विद्यालयात शिकण्याचा तो पात्रतेचाच नाही, त्याला खऱ्या अर्थानं कुठलंही ज्ञान नाही. उद्यापासून तुमच्या मुलाला आमच्या शाळेत पाठवू नका. छोट्याशा थॉमसनं आईला विचारलं, आई काय लिहिलंय गुरुजींनी पत्रात, काय सांगितलं आमच्या सरांनी पत्रात? आणि आईनं एक वेळ आपल्या लेकराकडं पाहिलं, त्या लेकराच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला आणि सांगितलं, बाळा तुझ्या गुरुजींनी या पत्रात माझ्यासाठी निरोप धाडला आहे की तुमचा थॉमस अत्यंत हुशार आहे, अत्यंत विद्वान आहे, तो एवढा विद्वान आहे की त्याला शिकवण्याची पात्रता आमच्यापैकी कुणातही नाही. उद्यापासून तुमच्या लेकराचं शिक्षण तुम्ही स्वतः घरी घ्यावं. थॉमसनं जागेवर उडी मारली, आई मी एवढा हुशार आहे, मी एवढा ज्ञानी आहे. आईनं जवळ घेऊन सांगितलं, हो बाळा तू एवढा ज्ञानी आहे. आणि त्या दिवसापासून त्या माऊलीनं आपल्या लेकराचा हात धरला, त्या पत्रातला महिना अंतकरणात ठेवला आणि आपल्या लेकराला असं घडवलं. 1093 पेटंट ज्या लेकरानं स्वतःच्या नावावर या पृथ्वीतलावर केले, ज्या नाव ऐकल्यानंतर जगातला प्रत्येक शास्त्रज्ञांचा मस्तक होतो, ते नाव म्हणजे थॉमस एडिसन आहे. पण हे कर्तृत्व पाहण्या अगोदर त्या आईचे संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण खऱ्या अर्थानं ते मातापित्याचेच संस्कार असतात. मी संस्कार या शब्दावर वारंवार बोलतोय, याचं कारण असं आहे, आदर्श पालक तत्व. आता जर आपण हा विषय घेऊन एखाद दिवशी उभा राहिलो तर पहिल्यांदा प्रश्न निर्माण होतो, महाराज काय बोलताय? आदर्श पालक तत्व ही कुठं शिकण्याची गोष्ट आहे का? कारण पालक तर सगळेच असतात. मग आदर्श पालक तत्व म्हणजे काय? आदर्श पालक म्हणजे काय? ही गोष्ट शिकण्याची आहे का? आणि लक्षात ठेवा, याच प्रश्नचिन्हामुळं आपण मागे आहोत, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण पालक तत्वाच्या कसोटीवरती तर 2 विचार प्रामुख्यानं येतात. पहिला विचार म्हणजे खऱ्या अर्थानं आदर्श पालक तत्वाची कसोटी गरजेची का आहे? मुलं खऱ्या अर्थानं काही जण म्हणतील की नाही महाराज, त्या पिढ्यानपिढ्या त्या घरामध्ये कीर्तनकार होते म्हणून कीर्तनकार मुलगा जन्माला आला, त्या घरात पिढ्यानपिढ्या अधिकारी होते म्हणून त्या घरात अधिकारी मुलगा जन्माला आला, आणि त्या घरात परंपरा होती म्हणून त्या परंपरेचा पाईक म्हणून त्यांचा पुढचा वंश आला. अनुवंशिकता हा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मापदंड लावला जातो. अनुवंशिकता वास्तव आहे जे पुढच्या पिढीपर्यंत येतं. आता खऱ्या अर्थानं वडिलांची केस जर कुरळी असतील तर कदाचित मुलाचीही केस कुरळी असतील. आईचं नाक लांब असेल तर कदाचित मुलाचंही नाक लांब असू शकतं. खऱ्या अर्थानं आजोबांना डायबिटीस असेल तर कदाचित नातवालाही डायबिटीस येऊ शकतो. ही अनुवंशिकता आहे. आता रेसमध्ये घोडा जर खऱ्या अर्थानं पळवायचा आहे, तो घोडा घ्यायला गेल्यानंतर त्याच्या मागच्या 7 पिढ्या आपण तपासून पाहतो. घरामध्ये साधं कुत्र्याची जर खऱ्या अर्थानं ब्रेड आणायचं म्हटलं तरी आपण त्याच्या मागच्या 7 पिढ्या तपासून पाहतो. त्याला आपल्याकडं ग्रामीण भागात शब्द आहे खान, बरोबर? खऱ्या अर्थानं ही अनुवंशिकता आहे जी देहापर्यंत शरीरापर्यंत मर्यादित आहे. खऱ्या अर्थानं शरीर किती उंचीचं वाढणार ही अनुवंशिकता ठरवते. तुमची खऱ्या अर्थानं वजन किती वाढेल हेही अनुवंशिकता ठरवू शकते.
तुमचे आजारही अनुवंशिकता ठरू शकते, पण समाजाच्या पाठीवर तुम्हाला मिळणारं जे यश आहे ते यश ज्यामुळं मिळणार आहे ते अनुवंशिकतेमुळं नाही, तर त्यासाठी संस्कार गरजेचे आहे. आणि संस्कार जिथून मिळतात ते खऱ्या अर्थानं संस्कारांचं मूळ बीज पहिली पायरी मातापिता आहे. कारण मुलगा 24 तास तुमच्याजवळ आहे आणि त्यावर तुम्ही जे संस्कार करणार आहे त्या संस्काराच्या बळावरती तुमची लेकरं घडणार आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण तुमच्या मुलाला त्याचं वजन, वय, उंची हे गोष्टी अनुवंशिकता ठरवतील, पण तो कोणत्या पदावर जाईल, तो या समाजाच्या पाठीवर सामाजिक जीवनात किती प्रतिष्ठा प्राप्त करेल, हे मात्र ज्यामुळं ठरतं ते खऱ्या अर्थानं संस्कार आहे. आणि संस्काराचं बीज जर शुद्ध असेल तर लेकरंसुद्धा जी घडतात, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा.